नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर विथ दीप्तीच्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। माझ्या पाठच्या असलेल्या आयकॉनिक लोकेशनवरून तुम्हाला कळलंच असेल की मी आता कुठे आहे। तर 11 दिवसाच्या वास्तव्यानंतर आपले लाडके गणपती बाप्पा हे विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत। तर काल अनंत चतुर्दशी होती, पण तुम्हाला माहिती आहे का मुंबईतले काही गणपती अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जित होतात। तर तेच अनोखे क्षण अनुभवायला आपण आलो आहोत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर। तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून बाप्पाच्या विसर्जनाचा भव्य सोहळा दाखवणार आहे। पण तुम्ही चॅनलवर जर का नवीन असाल तर त्याआधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आजच्या ह्या प्रवासाला आणि बाप्पाच्या ह्या भव्य विसर्जन सोहळ्याला सुरुवात करूया। तर हा आहे मुंबईचा सम्राट आणि आता त्यांची विसर्जनाची तयारी चालू आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही की अर्धे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत किंवा काही आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं देखील दिसतंय। हा आहे मलाबार हिलचा राजा, आपण आगमनाला पाहिला होता। इकडे पण खूप सारे गणपती आहेत। त्याला लय ले तो चला लय ले लय ले एक प्लेट ले पहले एक प्लेट आवाज में तू वो डरा है भाई मैं खुश हो गई। खाली टाकायला सर्वांना विनंती आहे, खाली उतरा चला। मस्त लग रहा है, सब लोग बैठे और गणपति बाबा खड़े हैं। हाँ भाई, हाँ उधर ही खड़े लोग। दादा तुम्हारी गाड़ी लेके गया वो एरिया में। हेलो हाँ चिंतामणि के गणपति के इधर ही हुआ है। हाँ मैं बोला
तर मी गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी फर्स्ट टाइमच आली होती आणि माझा हा अनुभव खूप अमेझिंग होता. पूर्ण अर्ध्या पाण्यात वगैरे उभं राहून फोटोग्राफी व्हिडिओग्राफी केली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करताना. तोपर्यंत काळजी घ्या.